परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय। संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। तर आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय। परभणी प्रकरणातली संविधान शिल्पाची विटंबना प्रकरणी ही कारवाई करा अशी मागणी देखील या महिलांकडून करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय। तर आपण पाहतोय संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सकाळपासूनच परभणी पेटलेला आहे। परभणीमध्ये जाळपोळ होते, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर संविधानाची विटंबना काल करण्यात आली होती एका माथेफिरूकडून आणि त्यानंतर हे सगळे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर आता परभणी जिल्हाधिकारी कार्यालय देखील फोडल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय परभणीतली ही दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात परभणीमध्ये जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय। आपण तिथली ही दृश्य पाहू शकतो। संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या महिला शिरलेल्या आहेत आणि या महिलांनीच कार्यालयाची तोडफोड केली आहे। तिथली ही दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहू शकता। संविधान शिल्पाची काल विटंबना करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हे सगळे पडसाद आज उमटताना पाहायला मिळतात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, परभणी पेटताना पाहायला मिळतंय। परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय देखील फोडण्यात आलंय, काय अधिक माहिती? तर आता हिंसक जमाव हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे। कलेक्टर ऑफिसच्या समोरच्या गेटवर हातापायी करून तिथे जे सुरक्षा कर्मचारी होते त्यांना बाजूला सारत थेट केबिन पर्यंत घुसण्याचा प्रयत्न सगळ्या जमावाकडून सुरू झाला। म्हणजे महिलांची संख्या मोठ्या संख्येनं आहे आणि त्या सगळ्या जोरदार घोषणाबाजी करत त्या दालनापर्यंत पोहोचत आहेत। दालनाच्या बाहेर असलेला दरवाजा आणि काच सुद्धा फोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या परिसरातील सगळे कर्मचारी भयभीत झालेले आहेत। दुसरीकडे पोलिसांची खूपच कमी असल्यामुळं या सगळ्या जमावाला शांत करणं आणि त्यांना थांबवणं अशक्य आहे अशी स्थिती सध्या दिसते आहे। त्यासोबतच महिला मोठ्या संख्येनं या सगळ्या हिंसक जमावामध्ये सहभागी झाल्यामुळे महिला पोलिसांची संख्या कमी आहे आणि जे पोलीस त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस आहेत, त्यांना भीती वाटते कारण प्रत्येकाच्या हातात गांडी किंवा बंदुका आणि दगड असल्यामुळं त्यांना रोखणं सध्या कठीण झालेलं आहे। आणि आता तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळे पोहोचल्यामुळं नेमकं या परिस्थिती शहरा हाताबाहेर जाईल की काय अशी भीती वाटू लागले। शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जाळपोळ, दगडफेक, त्याचबरोबर वाहनं मोठ्या संख्येनं पेटवण्यात आलेले आहेत। आता रघुनाथ गावडे हे जिल्हाधिकारी आहेत, ते सिव्हिलमध्ये आहेत आणि त्यांनी अशीच माहिती दिली आहे की तातडीनं पोलिसांची कुमक इतर ठिकाणाहून मागवण्यात आलेली आहे आणि शहरातला सगळा जो गोंधळ आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की शहरातील लोक आता वेगवेगळ्या सरकारी कार्यालयापर्यंत जात आहेत आणि तिथं हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत असं काही चित्र सध्या दिसून येऊ लागलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर सरकारी कर्मचारी चौकामध्ये पेटवापेटवी दगडफेक झाल्यानंतर पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर नक्कीच धन्यवाद माधव तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय या महिला आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरलेल्या आहेत, त्यांनी तोडफोड केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महिला पोलीस तैनात करण्यात आलेल्या नाहीये।